मैं थोड़ा सा आपको बताना चाह रहा हूँ। यहाँ गौतम परिवार के बोलते, आप भी पवार समाज बोलते, मैं भी पवार समाज बोलते। आपण जो पवार समाज की आपण जो जयंती कर रहे थे, जब जयंती आपण काम कर रहे थे, जब कहा से आपको उद्देश्य का आपला पवार समाज को अच्छो पढ़ लिख कर कलेक्टर बने, वरिया पद पर जाए, प्रधानमंत्री बने, म्हणून आपण हे करत होते का नाही? हा आपण म्हणून तो राजापत जयंती करत होते का नाही, संघटन करत होते नहीं? उसी प्रकार राजापत जयंती की बात नहीं करे, ओबीसी अपना ओबीसी समाज महाराष्ट्र में बोलो अन्य राज्य में भी है। अपन बोलते अपने 85 में से अपना एक जो हक अधिकार की जो लड़ाई लड़ रहा है, जो देश में कानून बनती है राज्य में, वो सरपंच बन जाता है। अभी मैं तुमको बताने जा रहा हूं, अभी गांव का नाम तो नहीं गिनाता, यदि ऐसे चीज है एक गांव में यदि 10-10, 15-15 घर के या 2-2 घर के रहेंगे ना, आपको सरपंच भी बनने देंगे। समझे? बात ये सही है, आपको कड़वी लगेगी चलेगा, लेकिन इन लोगों ने इतना कब्जा करके रखे हमारे पे, क्या हमारे को आगे ही नहीं बढ़ने देते। कुछ लोग बोलते हैं बहुजन समाज पार्टी ने ये नहीं किए, वो नहीं किए। अरे बाबा, बहुजन समाज पार्टी में सत्ता ही नहीं है तो क्या करेगी? लेकिन कुछ भी हुआ, कुछ भी आंदोलन हुआ, कुछ भी गलत काम हुआ तो बहुजन समाज पार्टी से रोड पे कुछ भी आरोप प्रत्यारोप लगाने के पहले समझ जाना चाहिए। और हमारा ओबीसी भाई समझता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बोलते बोलते डॉक्टर बाबा साहब को अंडर की बात करते हैं। अरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 50 के पहले मैं ओबीसी समाज को बताना चाहता हूँ, कोई ये ओबीसी में नौकरी थी क्या? नहीं तो भली बात है, आप विचार करो, इसका अभ्यास करो। 50 के पहले ओबीसी को कभी नौकरी नहीं थी। आप इसको किताबें में पढ़ाई करो और अभ्यास करके जाओ। हमारा ओबीसी एक भी नौकरी आहे आणि नुकतंच दिवाळीच्या अगोदर इलेक्शन झालं, तर त्याच्यामध्ये आमचा पॅनल निवडून आला, त्याच्यामध्ये मी निवडून आलेलो आहे। कोषाध्यक्षाची भूमिका आहे माझ्या तिथं। आणि आमच्या इथं कंपनीमध्ये 10वी 12वी ITI आणि डिप्लोमा यांच्यात सतत भरत्या सुरू असतात। तर युनियन लीडर असल्यामुळे आमच्याकडे तो कट आमच्याकडे राहतं, कोणाला घ्यायचं कोणाला। तुमच्या परिवारात, नातेवाईकात, एरियात जिथं कुठं असतील 10वी 12वी किंवा ITI डिप्लोमा झाल्यामुळे यांना मी तुरंत तुमचा बायोडाटा आणून द्या, हे दोघेही उमेदवार निवडून आल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना लावून देण्याची जिम्मेदारी मी घेतो। मी काही खोटं आश्वासन नाही देत आहे, मुलाची शपथ घेऊन, परिवाराची शपथ घेऊन सांगतोय। हा कोणी सांगणार नाही तुम्हाला। हे बाकी लोक एवढी गोंदियातले उमेदवार असतील, एखादं सांगू की रोजगार देतात, हे तर काम करणंच आहे। दलित नाल्या, सडक, झाड सफाई हे तर काम, पण रोजगाराविषयी बोला। आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला पण आहे, मुलंच नाही मुलींना पण ट्रेनिंग आहे, तर मुलींना पण लावायची जिम्मेदारी मी घेतोय। हे दोन्ही उमेदवार रजनीताई बोरकर आणि रवी सपाटे दोन्ही निवडून आले, तर ही जिम्मेदारी माझ्याकडे आहे। आताच माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या, तुमच्या बायोडाटा असेल तर उद्या जाणून द्या माझ्या घरी। आमचं राहणं इथंच आहे, किंवा कुणाकडे द्या, छोटू भाऊकडे द्या, रवीकडे द्या, किंवा जेही काही संपर्कात आहे त्यांच्याकडे द्या। गॅरंटेड जॉब लावून देण्याची गॅरंटी माझी। 7 आणि सूर्यटोला या प्रभागातून उमेदवार आहे बहुजन समाज पार्टी। आणि मी एक हक्कानं सांगू शकतो की या वार्डात माझा मतदान आहे। मी उमेदवार आहे पण माझा मतदान आहे, असे जे बाकी उमेदवार आहेत त्यांच्या मतदान नाही आहे, माझ्या मतदान आहे। आणि मी हक्कानं म्हणू शकतो की माझ्या मतदान आहे, मी उमेदवार उभा झालेला आहे, मला मतदान करा, मी असा म्हणू शकतो। मी एक पत्रकार, राजकारण नाही आहे, कारण की मला राजकारणी गोष्टी येत नाही। जे खरं आहे ते सांगते मी। कलम लिहिता येते, पत्रकारिता लिहिता येते। उमेदवार म्हणून आपण निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षात आपला सूर्यटोला, जो सूर्यटोला म्हणतात, भले आपण नाव चेंज करू, सूर्यनगर करू। सूर्यटोला म्हणतात ना, सूर्यनगर, बाकी पुन्हा टोली आहे, मात्र आपला एक गोंदिया शहरामध्ये सूर्यटोला आहे, याला सूर्यनगर करू। रामनगर आहे ना, सूर्यनगर करू, आहे का नाही? माझा एक उद्देश आहे। त्याचप्रमाणे रोड रस्ते बनतात। आता 3 वर्ष कोणीही उमेदवार नव्हता, पार्षद नव्हता, तरी रोड रस्ते नाली लाईट झालंच। हा तर दरवर्षी आणि कोणी करणारच आहे, उमेदवार नाही राहिला तरी। मात्र आपल्या सूर्यटोलामध्ये एक चांगली शाळा आहे का? एक शाळा होती गाडगेबाबा, मात्र ते आज बंद होण्याच्या मार्गावर आहे। ते बंद नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही नगर परिषदेमध्ये पोहोचलो।
ते शाळा कशी चांगली करता येणार, तिथे शिक्षण कसा चांगला भेटणार, तिथे शिक्षक कसे येणार, चांगले शिक्षक कसे येणार, हा विजन आहे आमचा. आज प्रत्येक घरी पाहिलं की प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थ्याला पाठवण्याची आज, कारण की कॉम्पिटिशन लागलेलं आहे. जिथे चांगली शिक्षा भेटते तिथे आपण आपल्या मुलाला टाकतो आणि 40-50 हजार रुपये आपल्याला द्यावे लागतात. त्याचप्रमाणे तिच्या ड्रेस कोड आणि शिक्षणासाठी आपल्याला पुस्तका, कारण की शासनाची राहिली, नगर परिषद राहिली तिथे कमी राहणार, शासनाचे धोरण राहणार. शिक्षक चांगले राहिले तर विद्यार्थी चांगला निघणार, आपले मुलं चांगले शिकणार. त्याचप्रमाणे आपल्या सुरटोलामध्ये रुग्णालय नाही, जसा कुंभारनगरमध्ये आहे त्याप्रमाणे इथेही एक छोटा हॉस्पिटल बनू शकतो. नाही तर आज कुणालाही काय झालं, गंगाबाई किंवा KTS सकाळी काम करून निघा, तिथे जातपर्यंत दुपार झाली, OPD बंद, दुसऱ्या दिवशी या. इथे रुग्णालय राहिलं तर आपल्याला जवळ होणार. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एक वाचनालय तयार झाला इथे तर चांगलं आहे. आज वाचनालयाला मुलं मोठ्या, आपल्या घरी मुलं असतील, आज पालक अभ्यासासाठी वाचनालयाला जातात. वाचनालयामध्ये गेल्यावर त्यांना एकाग्रता येते आणि शिक्षणाकडे त्यांची आवड वाढते आणि त्यांचं लक्ष लागतो. त्याचप्रमाणे आमचं हे म्हणणं आहे की येणाऱ्या जे इलेक्शन आहे त्यामध्ये आम्हाला निवडून आणा आणि आम्ही जे सांगितले ते नाही केलं ते आम्हाला. आणि त्याचप्रमाणे एक हक्काचा माणूस तुमच्या वार्डातलाच आहे. मी राहतो सूर्यटोला शक्ती मंदिरच्या मागे, मी हेच सांगणार. बाकी लोक सांगणार मी कुठे राहतो, बाहेरचेच आहेत, तुम्हालाही माहित आहे. म्हणून माझं हे म्हणणं आहे की मी हक्काचा माणूस आहे. तुम्ही हक्कानं अर्ध्या रात्री फोन करा, मी अर्ध्या रात्री फोन उचलणार, कारण की पत्रकार आहे. पत्रकारांचा फोन 24 आवर्स चालू असतो, काही घटना झाली तरी माहितीच येते. म्हणून पत्रकार असल्यामुळे माझा फोन तर चालूच राहणार. पार्सल झाल्यावरही तुम्ही निवडून दिलं, तुमचा आशीर्वाद राहिला तेव्हाही फोन चालू, असं नाही की फोन बंद होणार. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला आपण हत्ती बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि आपला आशीर्वाद आम्हाला द्या आणि आपला सूर्यटोल्याला सूर्यनगर बनवण्यासाठी मला आशीर्वाद द्या, अशी मी आपल्याकडे सगळ्यांकडे प्रार्थना करते आणि आशीर्वाद मागते. धन्यवाद. बघा, गती गेली, गती विना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर हे विद्या जे आहे हे विद्या सगळ्याला मिळले. जसं मन आहे नाही की म्हणे शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे, जो प्यायल ना तो गुर्रावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला शिक्षणाचा दूध प्यायचा आहे. हे शिक्षणाचा दूध ज्यानं पेलं ना त्याला सगळं समजते. बघा, शिक्षण त्यांनी जे केलेलं आहे त्या शिक्षणाच्या आधारावर ते बोलत आहे. आमचे जे नेते तुम्ही बनवत आहात, ज्यांना तुम्ही पक्षाच्या माध्यमानं ज्यांना बनवत आहात ना, ते माझ्या सामने काय माझा एक कार्यकर्ताही असेल ना त्यांच्या समोर तो टिकू नाही शकणार, असे प्रश्न आमच्या समोर आहेत. आम्ही म्हणतोय, तुम्हाला वारंवार म्हणतोय की बहुजन समाज पार्टी ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे. आमच्याकडे खूप विजन आहे, फक्त तुमच्या सहकार्य पाहिजे. दौर के अंदर में जो नगर परिषद के चुनाव होने जा रहे हैं, उस सिलसिले में आपके प्रभाग क्रमांक 7 के जो उम्मीदवार हैं, जो बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार हैं, रजनीताई बोरकर और रहीमो सपाटे, इनके चुनाव प्रचारार्थ ये सभा रखी गई है. मैं मेरा परिचय दे दूँ, मैं पंकज नागदेव, मैं भी रामनगर में रहता हूँ. बहुजन समाज पार्टी का सहअध्यक्ष होने के नाते इस मैं सभा को यहाँ पर संबोधित करने के लिए आया हूँ. साथियों, ये जो राजा भवन चौक है, तो राजा भवन चौक में रौनक बहुत अच्छी दिख रही है क्योंकि चारों तरफ मस्त पोस्टर लगे हुए हैं, सभी पार्टियों के लगे हुए हैं, मगर चुनना किसी एक को ही है. बहुजन समाज पार्टी 14 अप्रैल 1984 को स्थापित हुई थी. उसके पहले साहब कांसीराम ने DS4 चलाया था, वामसेप चलाया था, मगर राजनीतिक दल जब बना था 1984 को बना था, 84 में बना था.